सुप्रभात मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा कलाकडे आलेला असतो आणि तो मुद्दामच कलाला डिवचत असतो. म्हणत असतो की खरे अगं तुझी आई काय म्हणाली मला. तेव्हा कला म्हणत असते की काय. कला म्हणते की म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की सांभाळून घ्या म्हणे. अगं खरे किती सांभाळायचं का आणखी तुला. कला तरी पण म्हणत असते की म्हणजे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे बघ, तुला जर तुझ्या आईने असं पाणी भरताना बघितलं, तुला असं एकदम अस्ताव्यस्त वावरताना बघितलं इथे, तर त्यांना किती वाईट वाटेल. कला म्हणत असते की जरा चुकून झालंय, कळत नाही का. कला म्हणते की आणि एवढी पण मी अस्ताव्यस्त राहत नसते. अद्वैत म्हणतो की खरंच नसते. तू माझ्या रूम मध्ये पसारा करत नाहीस. ज्या बेडवरती झोपते ती चादर चुरगळलेली नसते. कला म्हणते अरे एवढं पण काय झालं त्यात चांदेकर, आणि जरा हळू बोल, ऐकेल ती. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी हळूच बोलतोय, तुला टेन्शन आलंय का. कला म्हणते मी कशाला घेऊ टेन्शन, तुला आलं असेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कशाला घेऊ, तुलाच आलं असेल. आणि तसंही मी नाही घेत टेन्शन, मी देत असतो टेन्शन. पण तुझं तसं नसतं ना. नेहमी सतत माझ्यावरती गुरगुरणाऱ्या खरेच आज मांजर झालंय ना. मला वाटलं नव्हतं असं कधी होईल. मी तर आधी विचार करत होतो या अति आगाऊचा हा अति आगाऊपणा कसा कमी करता येईल. मला आधीच कळायला पाहिजे होतं. हे किती छान सोल्युशन आहे, अगदी बेस्ट. आता तुझी आई ह्या घरात राहायला आली आहे ना, आणि तू जो मला त्रास देतीये ना, तो सगळा तिच्या समोर एक्सपोज होणार. बेस्ट. तुझा असा चेहरा मी कधीच बघितला नव्हता. अद्वैत म्हणत असतो की मी एक फोटो काढू. तेव्हा कला म्हणते की अद्वैत चांदेकर. कला म्हणते की आलंय मला टेन्शन. आता खूप गरीब होऊन कला असं म्हणत असते. अद्वैत म्हणतो की गुड, व्हेरी गुड. आणि मुद्दाम तिच्या अंगावरती पाणी सांडवत तो म्हणत असतो की देव सगळं बघत असतो, सगळं तो बघत असतो अगदी. आणि कोण काय सहन करतं ना ते सुद्धा तो बघत असतो. म्हणूनच तर त्याने तुझ्या आईला पाठवलंय माझ्या संरक्षणासाठी. खरे आता खरंच तुझं काही खरं नाही. आता मी नेहमीप्रमाणे माझ्या घरामध्ये ताट मानेने वावरणार. कला म्हणत असते की तू जास्त बोलू नको, तू काय मला कमी त्रास देत नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो OMG, अगं तुझा आवाज कापतोय, किती घाबरली आहेस तू. कला म्हणते मी काय घाबरत वगैरे नाही इतकी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की पण तुझा आवाज कापतोय आणि एवढं पण वाईट वागत नाहीये मी, असं कला म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की एवढं, थांब सांगतो केवढं वागते. आता अद्वैत आणि कला हे दोघेही किचन मध्ये असतात. मग आता ते तिथून निघून जातात. जेव्हा कला पाणी द्यायला आलेली असते आणि अद्वैत पुन्हा तिथेच आलेला असतो, त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो मिसेस खरे तुमची झोपण्याची व्यवस्था झाली. तेव्हा रोहिणी लगेचच म्हणते अरे मिसेस खरेंचं काय, त्या स्टोर रूम मध्ये राहून घेतील. हे बघ 2च मिनिटात मी ती क्लीन करायला लावते. आनंद, असं म्हणत ती नोकराला हाका मारते. आनंद येतो. त्याला ती म्हणते की तुला 2 मिनिटात ती खोली साफ करायची. तेव्हा तिथे तो नोकर आलेला असतो. तो म्हणत असतो की तिथे तर सगळं साहित्य भरून ठेवलंय आणि आबासाहेबांनी सांगितलंय की तो रूम उघडायचा नाहीये म्हणून. तेव्हा आता आबा म्हणत असतात की हो मीच सांगितलं होतं, आणि ती खोली रिकामी जरी असली तरी तिथे वेणबाई नाही झोपणार. आनंद तू एक काम कर, आपला जो गेस्ट रूम आहे ना तो तयार कर. तेव्हा आनंद म्हणत असतो की आबा अहो तिथे आत्ताच आपण पेस्ट कंट्रोल केली, खूप वास येतोय तिथे नाही झोपता येणार. आता रोहिणी म्हणत असते की डॅड तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय, कारण की आता आबाने आनंदला देखील काढून दिलेलं असतं. ते विचार करत असतात की कसे ह्या गोष्टीला ऍडजस्ट करता येईल. रोहिणी म्हणत असते की मिसेस खरे इथे नैनाची काळजीच घ्यायला आल्यात ना, मग त्या त्यांच्याच रूम मध्ये राहतील. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की मी ऍडजस्ट करून घेईल, मला काही प्रॉब्लेम नाही, मी सगळं व्यवस्थित करून घेईल. राहुल माझ्या रूम मध्ये येईल, मग तो माझ्या रूम मध्येच झोपेल, असं आता नेमकं सोमच्या मम्मीने विचारलेलं असतं. आणि त्या म्हणत असतात की मग राहुल कुठे झोपणार. तेव्हाच आता रोहिणी म्हणत असते की नाही माझ्या रूम मध्ये झोपेल राहुल, मी ऍडजस्ट करू शकते तेवढं. असं म्हणत असताना आता इकडे नैनाच्या डोक्यात मात्र खूप मोठा बॉम्बस्फोट झालेला असतो की मम्मा माझ्यासोबत राहणार माझ्या रूम मध्ये. ओ नो, मम्मा पण माझ्याच खोलीत जर झोपली तर मी काय करू. नाही मला माझ्याच खोलीत राहायला हवं. तेव्हा आता आबा म्हणत असतात की नाही नैनाला तिच्या नवऱ्याबरोबरच राहू दे, काही लागलं सवरलं तर नवरा जवळ असला तर बरं पडतं. नाही राहुल तिच्या सोबतच राहणार. आता असं म्हटल्यानंतर नैनाला खूप चांगलं वाटू लागतं. नैना आबांना म्हणत असते की थँक्यू आबा, तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल. खरं तर राहुल माझ्या सोबत राहण्याची मला आता खूप सवय झाली, त्याच्यामुळे मी आता त्याच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा आबा म्हणत असतात की नैना तू राहुल सोबतच राहा, तुला काय रूम शेअर करायची गरज नाहीये. तेव्हा आता नैना पुन्हा एकदा त्यांना थँक्यू बोलते. रोहिणी म्हणते मग ठीक आहे ना, त्या सोमच्या रूम मध्ये झोपतील चालेल ना.
रजनी मात्र म्हणत असते की परंतु सोहम कुठे झोपेल मग. रोहिणी म्हणते की ते पण खरं आहे. रोहिणी म्हणते की मग सरोज वहिनी तू तुझ्या रूम मध्ये एकटी झोपते ना, मग आता असं कर मिसेस खरे आता तुझ्या सोबत झोपतील. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी अगं तू काय बोलते हे. रोहिणी म्हणते अगं तुझ्या विहीनबाई आहेत ना त्या, मग झोपतील ना तुझ्या रूम मध्ये. आबा म्हणतात की रोहिणी त्यात तुझ्या पण विहीनबाई आहेत, नाही ना सून आहे तुझी, ठाव आहे ना. आबा म्हणायला लागतात की मग त्या जर तुझ्या खोलीमध्ये, असं म्हणताच रोहिणी म्हणते की मिसेस खरे तुम्ही सकाळी किती वाजता उठतात बरं. तेव्हा संगीता म्हणते की मी 5 वाजता उठते. रोहिणी म्हणते की परफेक्ट, आपली ब्रेकफास्टची तयारी सकाळी 6 वाजता सुरू होते ना. तेच खरे तुम्ही आमच्या किचन मध्ये झोपा, छोटीशी जागा आहे, मला अगदी सवय असेल ना तसं झोपायची. तेव्हा संगीता हो हो म्हणत असते. म्हणतात की हे बघ त्यांना काय सवय आहे काय सवय नाहीये ते आपण नंतरून बघू, पण आता तू तर राहुलला तुझ्या खोलीमध्ये ऍडजस्ट करायला तयार होती ना, मग आता विहीनबाई तुझ्याच खोलीमध्ये झोपणार. तेव्हा मात्र रोहिणी खूपच जास्त स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं फील करत असते आणि म्हणत असते की ओ डॅड असं नाही चालणार हा. बाबा म्हणतात की नाही, मी सांगितलं ना तसंच होणार, विहीनबाई तुझ्याच खोलीमध्ये झोपणार. हे बघ तुला जमत असेल तर ठीक, नाहीतर तू दुसऱ्या कुठल्या खोलीमध्ये झोप. आबा आता रोहिणीला पूर्णपणे इग्नोर करतात. रोहिणी बोलायचा प्रयत्न करत असते परंतु आबांनी पूर्णपणे तिला इग्नोर केलेलं असतं आणि आता रोहिणीच्याच पायावरती रोहिणीने कुऱ्हाड मारून घेतलेली असते. आबा म्हणत असतात की विहीनबाई तुम्हाला रोहिणीच्या खोलीमध्ये झोपायचा काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा संगीता म्हणते की नाही. संगीता म्हणत असते की तसंही फक्त रात्रीचा प्रश्न आहे, दिसभर तर कामातच जाईल ना. हा पण त्यांना चालत नसेल तर राहू दे, मी कुठे पण राहील. रोहिणी म्हणत असते मनातल्या मनात तिला खूप राग येत असतो आबांचा. ती म्हणत असते की डॅडने तर माझाच डाव माझ्यावरती उलटवला, नाही ना या संगीताला तोंडावरती पाडली माझ्यासोबत ठेवून, नावाची रोहिणीने. मग आता मुद्दामच रोहिणी म्हणत असते की डॅड अहो बरोबर बोलताय मिसेस खरे, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये त्यांच्यासोबत रूम शेअर करायला, माझ्याच खोलीत झोपतील, काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणतात की रोहिणी आता कसं बोलली, आता तुला कळलं की घरात आलेल्या पाहुण्यांचा मान कसा राखायचा. आबा आता म्हणतात की विहीनबाई तुम्ही आता रोहिणीच्याच खोलीमध्ये झोपा. तेव्हा संगीता म्हणते की हो चालतंय आबाजी. आबा म्हणत असतात की रजनी जेवणाची तयारी झाली का. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा सगळी काही तयारी झालीये, चला जेवायला चला. असं म्हणत आता सर्वजण जेवणासाठी निघालेले असतात. आता आबा देखील म्हणत असतात की चला आपण सर्वजण जेवण वगैरे करून घेऊया. तेव्हा आता संगीता म्हणत असते की परंतु सोमराव कुठेतरी बाहेर गेलेत, ते नाही येणार जेवायला. तेव्हा रजनी म्हणते की अहो त्याचं काही फिक्स नसतं, तो जर काही बाहेरून खाऊन आला ना तर मग तो घरातही कधी कधी जेवण नाही करत, तुम्ही त्याचं सोडा, आपल्याला जेवायला उशीर होईल, तुम्ही चला ना. असं म्हणत आता रजनी त्यांना जेवण करण्यासाठी बोलवत असते. आता सर्वजण डायनिंग टेबल वरती जेवण करण्यासाठी आलेले असतात. तेव्हा मात्र आता सर्वजण ज्याच्या त्याच्या जागेवरती जाऊन बसतं, परंतु आता संगीता आणि कला मात्र दोघी उभ्याच असतात. ही गोष्ट आता रजनीला समजते. रजनी म्हणत असते की अहो विहीनबाई तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की नाही, तुमच्या पहिल्या जागा ठरलेल्या आहेत ना, तुम्ही जेवण करून घ्या, मी नंतरून जेवण करेल कलासोबत. तेव्हा मात्र आता रजनी म्हणत असते की नाही नाही नाही, मी उठते, तुम्ही बसा बरं जेवायला, हवं तर मी नंतरून जेवण करेल. असं म्हणतात आता सरोजला राग येतो. सरोज म्हणते की रजनी तुला उठायची काही गरज नाहीये. सरोज म्हणत असते की तू काळजी करू नको रोहिणी, त्या खाली बसतील. तेव्हा मात्र आबा म्हणतात की अगं सरोज काय बोलतेस तू, अगं विहीनबाई आहेत त्या तुझ्या, तुला वाटतंय काही, तू काय बोलतेयस. तेव्हा रोहिणी म्हणते अहो डॅड तसं काही नाहीये, अहो त्यांना सवय असेल ना खाली बसण्याची ना, त्याच्यामुळे त्या म्हटल्या असतील, हो का नाही सरोज. तेव्हा आता अद्वैत स्वतःच उठतो आणि म्हणत असतो की मिसेस खरे तुम्ही इथे बसा जेवायला. तेव्हा मात्र आता संगीता म्हणत असते की अहो जावई बापू काय करताय हे, नाही 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 तुम्ही बसा जेवायला. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो अहो तुम्ही आमच्या पाहुण्या आहात, तुम्ही बसा आधी जेवायला, तुमचा मान आहे तो. असं म्हटल्यावरती कलाला खूप विशेष वाटत असतं आणि इकडे सरोजचा मात्र आता अग्निबंब पेटलेला असतो. अद्वैत आता रोहिणीला म्हणत असतो की आत्या अहो त्यांच्या घरी सुद्धा डायनिंग टेबल आहे, मी त्यांच्या घरी गेलो की डायनिंग टेबल वरती बसूनच जेवण करतो, त्याच्यामुळे त्यांना डायनिंग टेबलची सवय आहे, त्या खाली बसून नाही जेवत. आणि असं म्हणताच आता त्याने संगीताला मात्र त्याच्या जागेवरती जेवणासाठी बसवलेलं असतं. मग त्यानंतर आता सर्वजण जेवण करतात आणि सर्वजण जेवण करून आता ज्याच्या त्याच्या रूम मध्ये निघून गेलेले असतात. इकडे अद्वैतला मात्र जेवण कला वाढत असते. कला जेव्हा पाणी देत असते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही 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 हे पाणी नकोय, मला फ्रीज मधलं पाणी हवंय, जा पटकन माझ्यासाठी बॉटल घेऊन ये. असं म्हटल्यावरती आता कला मात्र गपचूप बॉटल आणण्यासाठी निघून गेलेली असते. कला जाते, फ्रीजचा दरवाजा ओपन करते आणि त्यातून भरलेली पाण्याची बॉटल घेऊन येते.
आता कला तिथून जायला निघालेली असते तर तेव्हा अद्वैत म्हणतो की अजिबात हलायचं नाही, माझ्यासाठी चटणी घेऊन ये जा. आता चटणी घेऊन येते. चटणी आता अद्वैत समोर ठेवते. तेव्हा अद्वैत म्हणतो की शेंगदाण्याची चटणी आवडत नाही मला. तेव्हा कला म्हणत असते की अरे आता तूच तर मागवली ना मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं हो, परंतु मला लसणाची चटणी हवी. तेव्हा आता कला जाते आणि लसणाची चटणी सुद्धा घेऊन येते आणि म्हणते की आता बसू मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. मग आता कला सुद्धा आता जेवण करण्यासाठी बसलेली असते. आता कला जेव्हा जेवायला बसलेली असते तेव्हा अद्वैत मुद्दामच कलाला उचकवत असतो. कलाला तो म्हणत असतो की अगं चमचा घे ना तो इकडे. तेव्हा आता कला म्हणत असते की अरे तू घे ना मग तो. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की अगं तू दे ना माझ्या हातात, मी कधीही काही घेऊ शकतो. मग कला आता त्याला चमचा देते. मग त्याच्यानंतर म्हणते की अद्वैत चांदेकर तू एक काम कर ना माझ्यासाठी, मला येताना ना लिंबू हवंय, मस्त फोडी करून घेऊन ये जा. कला म्हणत असते की अरे अद्वैत फक्त लिंबूच नाही, येताना डाव पण घेऊन ये भात वाढण्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही मी जेवतोय. तेव्हा कला म्हणते मी पण जेवतोय, परंतु मला आता लिंबू हवंय. तेव्हा आता कला म्हणते की अरे मग मी पण जेवतच होते. तेव्हा मात्र मला आता लिंबू हवंय, मला लिंबूच आण. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की नाही जमणार, मी जेवण करतोय ना, आणि तसंही कधी काय करायचं कधी काय नाही करायचं ते मी ठरवेल. कला म्हणते की हेच आवडत नाही मला तुझं. सारखं माझं हे घर आहे आणि माझं या घरावरती किती प्रेम आहे ते सारखं बोलून दाखवायचं, फक्त घराविषयी असं बोलत राहायचं. परंतु मला एक गोष्ट सांग अद्वैत, घरात कुठेही मिठाचा डबा सांग बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की घरात मिठाचा डबा कुठं आहे हे माहित असणं म्हणजे घरावरती खूप प्रेम असणं असं होतं का? तेव्हा कला म्हणते की हे बघ, आपलं घर आहे म्हटल्यानंतर डोळे बंद ठेवून कुठली गोष्ट कुठे काय आहे ना हे सांगता आलं पाहिजे. अद्वैत म्हणत असतो की मी तसंही माझे सगळे डोळे उघडे ठेवूनच कोणतीही गोष्ट करत असतो. अद्वैत जेव्हा म्हणतो की मी सगळ्या गोष्टी डोळे उघडे ठेवून करत असतो आणि कला म्हणालेली असते की डोळे बंद ठेवून सुद्धा आपल्याला सांगता पाहिजे कुठली गोष्ट कुठे आहे, त्यावरती अद्वैत म्हणालेला असतो की मी सगळ्या गोष्टी डोळे उघडे ठेवून करतो. तेव्हा कला त्यावरती म्हणते आणि मी सजग आहे, ज्यांचे डोळे बंद आहेत त्यांचे डोळे कसे उघडायचे आणि त्यांना सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या हे चांगलं समजतं. आता जातोयस का असं जरा आता कला रागानेच विचारते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे जातो. मग आता कलाच्या ह्या आग्रहासाठी आता अद्वैत उठलेला असतो. अद्वैत आता किचन मध्ये निघून जातो. तो आता एक गोष्ट शोधत असतो. त्याला लिंबू देखील फ्रीज मध्ये सापडतं आणि मग आता अद्वैत आता लिंबू शोधत असतो. त्याला फ्रीज मध्ये लिंबू देखील सापडलेला असतो. तेवढ्यातच संगीता तिथं आलेली असते. संगीता कलाला म्हणत असते की अगं कले काय करते हे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर लिंबू असं म्हटल्यानंतर आता मात्र लगेचच संगीता म्हणत असते की तू जावई बापूंना चमचा म्हणते. अगं कला म्हणत असते की आई नाही, मी त्याला चमचा नाही म्हणाले, अगं मी त्याला डाव. तेव्हा मात्र संगीता म्हणते की डाव, अरे ते तर त्याहून वाईट. तेव्हा मात्र आता खूप फजिती झालेली असते कलाची. कलाला बोलायचं एक असतं आणि संगीता मात्र वेगळंच काहीतरी समजत असते. संगीता म्हणत असते की हे बघ, आपल्याला जे काही हवं ना ते आपण स्वतः उठावं आणि स्वतः जाऊन घेऊन यावं. जावई बापूंना कामाला लावशील का आता तू. तेव्हा कला म्हणत असते की अगं जेवायला बसायच्या आधी त्यांनी माझ्याकडून किती कामं करून घेतली ते नाही दिसली वाटतं तुला. तेव्हा संगीता तिला समजून सांगत असते अगं कले, आपल्या माणसासाठी करायचं असतं एवढं सगळं. अद्वैत आता म्हणत असतो की डाव आणलाय, लिंबू आणलंय, एक्स्ट्रा चपात्या सुद्धा आणल्यात तुझ्यासाठी. तेव्हा मात्र कला म्हणत असते की कशाला आणलंस, मला नकोय ते एक्स्ट्रा चपात्या. तेव्हा मात्र आता कला बोलत असते अद्वैतला आणि म्हणत असते की कशाला आणायच्या एक्स्ट्रा चपात्या. तेव्हा आता संगीता मात्र कलाच्या पाठीत धपाटा देते आणि म्हणते हाय का आता, एवढं प्रेमाने आणलंय ना त्यांनी. अद्वैत म्हणत असतो की नाही हो, जर लागत नसेल तर घेऊन जाऊ का मी. तेव्हा कला मान होकारार्थी डोलवत असते. म्हणजे तेव्हा अद्वैत म्हणत असतो की म्हणजे आता नसेल लागत तर घेऊन जातो मी, नाहीतर उगाच मला बोलून दाखवायची पुन्हा. तेव्हा संगीता म्हणत असते नाही जावई बापू, तुम्ही काळजी करू नका, आता मी आले नाही इथे, आता बघा मी कशी सुतासारखी सरळ करते हिला. तेव्हा आता संगीता अद्वैतलाच म्हणत असते की हे बघा, तुम्हाला काही बी लागलं ना तर मला सांगायचं, अजिबात लाजायचं नाही, मी तुम्हाला हवं ते सगळं आणून देईल, फक्त तुम्ही मला सांगत जा. आणि तुम्हाला काही आणखीन हवंय का. संगीता आता अद्वैतला सुद्धा जेवणासाठी बसवते आणि स्वतः आता किचन मध्ये निघून गेलेली असते. आणि आता अद्वैत मोठमोठ्याने हसत असतो आणि म्हणत असतो की हा फक्त ट्रेलर होता, आता इथून पुढे माझ्याशी पंगा नाही घ्यायचा आणि आता मला खूप स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आली आहे, इथून पुढे मी काहीही करू शकतो. आता असं अद्वैत बोलतच असतो. कलाचा मात्र त्याने चांगला पोपट केलेला असतो. कलाचं पूर्णपणे तोंड दाबलेलं असतं. कला मात्र विचार करत असते काय करावं काय नाही तिला कळतच नसतं. दुसरीकडे इकडे आता नैना आणि
राहुल दोघेही रूम मध्ये असतात. नैनाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. नैना आता एरझारे घालत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की नैना, काय चाललंय तुझं? काय नुसतं इकडे तिकडे एरझारे घालत राहिलीये? काय टुमटुम लावलंय सारखं? हे काही प्रेग्नन्सीचे नवीन सिस्टम आहेत का? म्हणजे काही वेगळे काही सिम्पटम्स दिसतात आता प्रेग्नन्सी मध्ये? तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की अरे राहुल, काही पण काय बोलतोय रे? राहुल म्हणतो की नाही, परत म्हणशील, तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. तेव्हा राहुल म्हणत असतो की आता काय प्रॉब्लेम झालाय पण तुला? तेव्हा आता नैना म्हणते की एक्झॅक्टली राहुल, मम्मा आलीये म्हणून मला टेन्शन आलंय. तेव्हा आता नैना पटकन बोलून गेलेली असते. तेव्हा मात्र आता राहुल तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा विषय सावरतच आता नैना म्हणत असते, माझी मम्मा ना माझ्यासाठी आली, परंतु तिला ना कलाचं प्रचंड कौतुक आहे. ती सतत माझ्यासोबत असणार, म्हणजे सतत ती माझ्यावरती आता पाळत ठेवणार. आता ती पूर्ण दिवसभर माझ्यासोबत राहिल्यानंतर ती सारखं कला 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 करत राहणार आणि माझं पूर्ण दिवस वेस्ट करणार, असं आता नैना म्हणत असते. राहुल म्हणत असतो की काय फालतू गोष्टींचा ट्रेस घेतीयस? आता मात्र या दोघांचं बोलणं ऐकायला रोहिणी गपचूप चाललेली असते. रोहिणी बाहेरूनच या दोघांचं काय बोलणं चाललंय हे ऐकून घेण्याचा प्रयत्न करत असते. नैना म्हणत असते की माझ्यासाठी ही गोष्ट फालतू नाहीये बरं का, तुला नाही कळणार. मी या घरची सून आहे. मी काय सफर करते, काय फेस करते ना, हे माझं मला चांगलंच माहिती आहे. आणि आधीच कलाचं गुणगान गाण्यासाठी आबा कमी होते का? कशाला आता ही नवीन भरती? आता त्यातल्या त्यात आता आबा तर कमी नव्हते, परंतु त्यातल्या त्यात आता माझ्या मामाची भर. आता उद्यापासून ना सगळे मिळून कलाचा उदो करतील आणि मला पाण्यात बघतील, नाही का? तेव्हा राहुल म्हणत असतो की हे तू करेक्ट बोलली, पण जरा सांभाळून बर का, कला याचा गैरफायदा घेऊ शकते. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की करेक्ट बोलतोय राहुल तू. तेव्हा मात्र आता रोहिणी लांबूनच म्हणते की असं काही नाही होईल. रोहिणी म्हणते की करेक्ट बोलतोय राहुल. हे बघ नैना, जराही गेम पलटायला लागला ना, लक्षात ठेव हा, तुझी आई तुझ्यासाठी इथं आलीये, कुणा दुसऱ्यासाठी नाही आलीये इथे. रोहिणी मनातल्या मनात म्हणत असते, आता मला तर हिच्या प्रेग्नन्सीचं मस्त कारणच मिळालं, आता हिच्या आईला राबवताना मजा येणार, असं आता रोहिणी मनातल्या मनात विचार करत असते. मात्र रोहिणी तिथून निघून गेलेली असते. नैना आणि आता राहुल दोघेही रूम मध्ये असतात. नैना मनातल्या मनात विचार करत असते, या दोघांचा तर मला बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट आहे, परंतु माझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं काय? मला माझी खोटी प्रेग्नन्सी मलाच सांभाळायची आहे. मग मला जरा जरी डाऊट आला ना तर खूप मोठा तमाशा करेल ती. रोहिणी इकडे मात्र खूप चिडचिड करत असते आणि म्हणत असते की काय फालतूपणा आहे हा, माझ्या रूम मध्ये त्या बाईला आणून ठेवण्याची काय गरज होती? आबांनी ना माझं जीवन एकदम हराम करून टाकलंय आता डायरेक्टली. आता माझी प्रायव्हसी ही बाई पूर्णपणे खराब करून टाकणार आहे, अशी चिडचिड करत असतानाच आता मात्र तिथे संगीता आलेली असते. संगीता म्हणत असते की हे बघा ना मॅडम, मला ना हातपाय तोंड धुवायचे होते. तेव्हा लगेचच रोहिणी बाथरूम एवढं शब्द बोलते आणि बोर्ड दाखवते त्या दिशेने. आता रोहिणी लगेचच आता संगीताला तिथून काढून देते. संगीता म्हणते की थँक्यू बर का, आणि असं म्हणतच संगीता आता तिकडे निघालेली असते. रोहिणी म्हणते की आता मला माझं बाथरूम सुद्धा शेअर करावं लागणार हिच्यासोबत. शी, आता भोळेपणाचा आव्हानायचा आणि आम्हाला आमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, हे चांगलं जमतं या लोकांना. जेव्हा आता संगीता फ्रेश होऊन बाहेर येत असते तेव्हा मात्र जेव्हा संगीता रोहिणीच्या जवळ येते तेव्हा मुद्दामच जो मोठ्याने ओरडत म्हणते की मिसेस खरे. तेव्हा मात्र संगीता घाबरते आणि म्हणते की काय झालं? तेव्हा आता रोहिणी म्हणू लागते, अहो मिसेस खरे, मी तुमच्यासाठी एकदम कम्फर्टेबल गादी मागितली, अगदी तुमच्यासारखी मस्त. आता तुम्ही इथे अंथरा आणि त्यावरती तुम्ही झोपा. असं म्हणताच आता संगीताचा चेहरा जरासा पडलेला असतो. इकडे दुसरीकडे अद्वैत आणि कला आता हे रात्री झोपण्याची तयारी करत असतात. आता कला जेव्हा मिरर मध्ये तिचे केस वगैरे विंचरत असते त्याच वेळेस अद्वैत बेडवरून उतरतो आणि डायरेक्टली कलाच्या गादीवरती पाय देत आणि तिच्या अंथरुणावरती पाय देत तो चार्जर घ्यायला जातो. कला खवळते आणि म्हणते की चांदेकर, काय केलंस तू आता हे? कला आता पूर्णपणे अद्वैत वरती पिसळलेली असते. अद्वैत म्हणतो, आवाज खाली, असा जाब विचारायचा नाही. मुळात तुंबड्या तुम्हाला जाबच विचारायचा नाही अजिबात. सांगू का तुझ्या आईला? अशी बोलते तुमची मुलगी. तेव्हा मात्र कला म्हणत असते की माझ्या आईला मध्ये घेऊन धमकायचं बंद कर हा मला. आणि काय रे, तुला एरवी एवढी सुद्धा चादर खराब झालेली चालत नाही आणि धडाधड आता माझ्या चादरीवरून चालत गेला, लाज नाही वाटत? तेव्हा आता अद्वैत मुद्दामच आता त्या गादीवरती पुन्हा चालायला लागतो आणि म्हणतो की मला सोशल सर्व्हिस करायची सवय नाहीये, मी माझ्या स्वतःच्या गोष्टीच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. असं म्हणतच आता त्या गोदडीवरती आता अद्वैतने डायरेक्टली उड्याच मारलेल्या असतात. अद्वैतने आता पूर्णपणे कलाचं जे अंथरलेलं असतं ते विस्घळून टाकलेलं असतं. कला मात्र आता खूप जास्त शॉक झालेली असते.
कला म्हणत असते की चांदेकर पटकन बाजूला हो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हे घर कुणाचं आहे, ही रूम कुणाची आहे, माझी आहे, मी वाटेल ते करू शकतो असं म्हणत आता तो अजून उड्या मारत असतो. कला म्हणत असते की अरे गादी तर माझी आहे ना, त्याच्यावरती मी आता फ्रेश बेडशीट टाकली होती. चांदेकर तू पहिल्यांदा माझ्या गादीवरनं खाली हो, नाहीतर बघ हा मी काय करेल. असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो की धमकी, ते पण मला? आणि काय ग धमकी मला देतेस तू मला? बरं चल काय करायचं ते कर, आणि आता मी काय घाबरत नाही तुला, बोल काय बोलायचं ते बोल, आणि मी आता जाऊन सांगेल तुझ्या आईला सगळं काही. तेव्हा कला म्हणते की जा जा सांग माझ्या आईला, ती माझी आई आहे, माझी बाजू घेणार, कळलं ना, ती माझी आई आहे असं आता कला अंडरलाईन करून सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की वाट बघ, तुला असं वाटतंय त्या तुला सपोर्ट करायला आल्यात, परंतु मगाशी बघितलं ना काय झालं, कारण की आता मगाशी देखील आता अद्वैत त्या वस्तू आणलेल्या असतात तेव्हा सुद्धा कलानेच बोलणे खाल्लेले असतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की जाऊन सांगू. तेव्हा मात्र आता अद्वैत निघालेला असतो. तेव्हा मात्र कला म्हणते की गप झोप. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की का 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 तू झोप गप आता. तेव्हा मात्र कला म्हणते की तू मला नको सांगू, मी तुला चांगलीच अद्दल घडवेल, कळलं ना. असं आता कला खूपच रागाने बोलत असते अद्वैतला. अद्वैत म्हणत असतो की तू आणि मला मुळात तसं करायला आहे ना, आपल्याकडे एखादं शस्त्र असायला हवं, स्ट्रॅटेजी असायला हवी, आणि माझ्याकडे आहे स्ट्रॅटेजी, ती म्हणजे तुझी आई. कला जेव्हा म्हणते की ती माझी आई आहे तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो तुझी आई आहे, परंतु त्या नेहमी मला सपोर्ट करणार, शेवटी न्याय करतोच, शेवटी देव न्याय करतोच. वाह असं आता अद्वैत म्हणत असतो. कला मात्र त्याच्याकडे मारक्या म्हशीप्रमाणे बघत असते. कलाला खूप राग आलेला असतो अद्वैतचा. असे त्यांची लुटुपुटूचे भांडणं बघण्यामध्ये जी मजा येते ना मित्रांनो, ती काहीतरी अनोखीच असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये इतकंच. पुढल्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संगीता ही गुपचूप अद्वैत आणि कलाच्या रूम मध्ये डोकावून बघत असते. तिला दिसतं की अद्वैत आणि कला हे दोघेही स्वतंत्र झोपतात. संगीता एक युक्ती करते. तिला असं वाटत असतं की आता आपण जर कलाची गादी जर मिळवली तर मात्र कलाला अद्वैत सोबतच झोपावं लागेल. तेव्हा आता ती मुद्दामच नाटकं करत खाली आलेली असते आणि घरातल्या सर्वांसमोर संगीता आता नाटक करत असते की अहो तुमची गादी जरा वेगळी आहे ना, तिची कंबर अटकली जरा. तेव्हा मात्र आता अद्वैत लगेचच जातो आणि कलाची जी गादी आहे ती घेऊन येतो आणि ती गादी सर्वांसमोर ठेवत म्हणतो की इथून पुढे मिसेस खरे तुम्ही या गादीवरती झोपत जा, म्हणजे काय आहे ना तुमची कंबर अडकणार नाही. तेव्हा मात्र सोम म्हणतो की अरे ही तर ती गादी आहे जी तू कलावहिनीसाठी बनवली. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतात सोमला की हो मला माहितीये, परंतु आता करेल खरे तिचं ऍडजस्ट. असं म्हटल्यानंतर मात्र आता कला ही खूपच जास्त रागाने अद्वैतकडे बघत असते. अद्वैत म्हणत असतो की तिच्या पद्धतीने बघेल तिला कसं ऍडजस्ट करायचंय, कुठे करायचंय. आता अद्वैत आणि कला दोघेही झोपण्यासाठी बेडमध्ये आलेले असतात. संगीता दोघांनाही बाहेरून ऑब्झर्व करत असते. नेमकं आज काय होतंय हे तिला बघायचं असतं. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की मी आज मस्तपैकी या बेडवरती झोपणार. तेव्हा मात्र कला म्हणते की हो, आणि मी इथे खाली मस्तपैकी चटईवरती झोपणार. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की वरती ये. आता हे दृश्य बघून संगीताला प्रचंड आनंद होतो आणि जे कुणालाही जमलं नाही, जे स्वतः कलालाही जमलं नाही, आबांनाही जमलं नाही, ते आता संगीताने करून दाखवलेलं असतं. अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्याचं हे पहिलं पाऊल हे संगीतानेच उचललेलं असतं. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, संगीता जे करते ते बरोबर करते का, आणि संगीता जर इथे राहायला आली आहे तर संगीताचा मान कमी होईल की वाढेल? तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.